हॅलो एव्हरीवन, सगळ्यांना नमस्कार माझा. अँड मकर संक्रांतीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. सो आत्ता मी मकर संक्रांतीचा ब्लॉग स्टार्ट करतो आहे. काय क्लिप आहेत त्या मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी घेतलेले आहेत, त्या क्लिप आता मी टाकतो आहे आणि हा त्या दिवशी शूट करतो मी. तो हा क्लिप पहिला असेल, त्याच्यानंतर ते स्टार्ट होतील. सो आता एन्जॉय करा ब्लॉग. काय काय मस्ती केली, काय काय केलं ते सगळं ब्लॉगमध्ये बघायला भेटणार आहे तुम्हाला. फायनली माझा लय दिवसांनंतर ब्लॉग टाकतो आहे मी आता. सो लेट्स गो स्टार्ट. गेविननी पण त्याचं यूट्यूब अकाउंट चालू केलेला आहे, तो पण आता त्याचा फर्स्ट ब्लॉग टाकणार आहे. फायनली गेविन पण ब्लॉग टाकतो आहे. त्याचा आय डी मी इथं खाली मेन्शन करतो. इथं खाली गेविनचा आय डी येईल, तुम्ही बघा. त्याला पण सबस्क्राईब करा. त्याने मला आयडिया दिली, तो मला म्हणलेला नाही का मी चालू करणार. पण फायनली भाऊनी ब्लॉगिंग चालू केलेली आहे. सो आता त्याचा फर्स्ट ब्लॉग टाकणार. मला तर वाटते टाकल. ह्याच्या आधी पण घेऊन टाकली नाही त्याने, पण हा टाकल, कारण की तो आज एवढा डेंजर आहे. ब्लॉग घेत होता ना सारखं, ब्लॉग मस्त एडिट पण करत होता मे बी. सो इथं आय डी टाकल त्याची, परत एकदा इथं येईल बघा. जावा, त्याला पण सबस्क्राईब करा. त्याचा पहिल्या ब्लॉगला थोडंसं चांगलं प्रेम द्या. सो लेट्स गो, कंटिन्यू. मीच घेतो. मी घेतलं, आता चालू केले. मी माझं घेतो. गेविन आलाय आता मांजा घ्यायला. गेविनला भेटलाय नकली मांजा. त्यांना विचार किती द्यायचे. गेविनला भेटलाय नकली मांजा. गेविनला नकली मांजा भेटलेला आहे. गेविनची पोरं मदत करत आहेत. नकली मांजा भेटला, नकली मांजा. अजून रापरूप त्याचं वरती का बघत नाही तो? यूट्यूबचं नाव काय? प्रशांत. गाडी आण रे. जा ना, पण घेऊन ये ना आता. मी नाही घेऊन येणार. ह्याला सांग घेऊन आला या तुम्ही. कितीचा घेत? 300. 300. मग गट्टू येऊ शकता. द्या. तुला कुठेतरी बघितलं शॉर्ट्स मध्ये. डान्सर आहे ब्रो मी. ओळख निघली बघ आपली ओळख. कुठल्या शॉर्ट्स मध्ये? तुम्हाला कुठे बघ शॉर्ट्स मध्ये बघितलंय? युट्यूबला बघितलं असं आहे. व्हिडिओ आहेत माझ्या डान्सचे. क्लासेस घेतो. फॅब वन डान्स स्टुडिओ. अरे ते दादा हाच का घ्यायचा, दुसरा नव्हता. हे काय दादाला कळत नाही. खर्च घ्यायला पाहिजे. नाही दादा बघ ना येडे. अरे आपल्याला फक्त पतंग उडवायची. तू समझा? हाँ. नहीं, तू समझा नहीं. पप्पा काम करायला. अजीब आदमी. ह्याला दे. हे तर नाही. विषय कोण पृथ्वी ओळखतात आपल्याला व्हिडिओ. हो झालं. सबस्क्रायबर आहेत आपले. सबस्क्रायबर भेटलेले आहेत. पतंग घेऊन आलेले आहे गेविनच्या. गेविनला कन्नी बांधतोय. गेविनला येत नाहीये, पण बांधतोय कसं तरी. आता त्याला काही येत नाही. हे जाळून नाही का, माचीस जाळायची आणि मग त्याला विजवायचं आणि मग त्याला होल पाडायचं. तर म्हणते आम्ही तसं नाही करत. मग तो काय करतोय की तो फाडतोय नाही का, तसं तो करतोय आता सगळं. सो लेटचे आता काय होते. सो आता आम्ही गेविनच्या जिममध्ये आलो. गेविन जिम करणार आहे. सोबत आलेली जिम नाही करत मी, फक्त सोबत येतो, कारण की माझी बॉडी आहे प्रॉपर एकदम शेपमध्ये. आपण जिमची गरज नाही आहे आपल्याला, त्याच्यामुळे मी नाही जिम वगैरे करत. गेविन करतो जिम. किती आठवडा झाला, किती वीक झाला तुला? 1 महिना झाला ना? 1 महिना जिमला. 1 महिना झाले. किती वीक झाले? 1 महिना नाही, अजून 1 महिना झाला. होईल 1 महिना आता याला. आपल्याला काही गरज नाही आता जिमची. चला आता गेविन वर्कआउट कसं करते तुम्हाला दाखवतो. काय नाही करेल कसं तरी. कोण काय म्हणलं? कलिंदर मे बी काय माहिती, सगळे म्हणतात आता. त्याचा फेस कधी गेविनचं लास्ट चाललंय आता कार्डिओ.
राजेंद्रकडे जायचं. मी पण बसल्या मारतोय. ह्याला काय म्हणतात रे? हा सायकलच सायकलिंग चालू आहे माझी. गेमिंगचं कार्डिओ चालू आहे. बोर होते मग काय बसले आपण चाललो. सो आता जिम वगैरे झालेले आहे. तिथून आता चालू आहे मग जयपूर बॉडी बिडी फिक्स करतो आहे. बॉडी माझी आहे बाबा आपल्याला गरज आहे. बॉडी नाही पण शेपमध्ये आहे आपण, त्याच्यामुळे मला जिमची गरज नाही. सगळं आहे निवांतमध्ये सगळं. डान्स क्लासमध्ये वर्कआउट सगळं होतं आपलं. आधी जिम जिमला आलो होतो त्यांचं वर्कआउट झाले त्याचे पण क्लिप टाकतो बघा ते वर्कआउट कसं बोलतो. चला आज जायचं मग पतंग वगैरे उडवायला. बघू कोणाची पतंग केवढी उडते. हां अरे चला लेट्स गो. जिम आहे गेविनचं. जिम म्हणजे गेविन इथं जिमला जातो. ये गेम यस वॉट. हां मग याड बरं ये म्हणते उद्या पण. येतो उद्या पण. जीव का म्हणते. हां येतो. जाऊ का म्हणते. गेविन रेडी झालेला आहे. गेविन पूर्ण ब्लॅक घातला. गेविनचा पण ब्लॉग चालू आहे गाईज. सबस्क्राईब करा. गेविनचा पहिला ब्लॉग आहे. गेविनची आय डी टाकतो मी. बोल. हे जे ड्रेसिंग बघा तुम्ही पूर्ण ब्लॅक झालं आहे. मी पण घालणार ब्लॅक शेड घालणार फक्त. पण हे पूर्णच शूज ब्लॅक सगळंच ब्लॅक. आता आम्ही आलेलो आहे पतंग उडवायला. दोघंच आहे. कोण नाही बघा. कोणच उडवत नाही. कोणच नाही. अख्खं मोकळं आहे. काय माहिती काय कसं काय. आम्ही आले. माझे मागच्या वर्षीचाच दोरा आहे सगळ्या. तोच म्हणला आपण यूज करू. गेविनने नवीन घेतलं आहे माझ्या. आता आम्ही आलो आहे. आता बघू. ही माझी पतंग आहे आणि गेविनची आहे. गेविन खाली पडली. ब्लॉगमध्ये खोटं बिटं बोलतो बरं का. माझी पतंग नाही उडली पण ह्याची उडली. माझी नाही उडत आहे इथं. हे बघ. ए बाळा तुझा हे बाळा ह्यांच्यावर पेच खेळतोय. माझी पतंग तिथं पडली. उडतच नाही भेंडी. मरू दे तिकडे. हे खोटं बोलते बरं का ब्लॉगमध्ये. लय खोटं बोलतोय ह्याच्या ब्लॉगमध्ये. जे पण खोटं बोलत. हा बघा जे पण खोटं बोलतात म्हणते ते तर म्हणलं होतं. काप हे पण मानलेलं. ते दोऱ्याची पतंग कापलीत. प्राऊड फील होते गेविनला. ती पतंग उडवता ज्यांना ते बोलत बसतो. उचकला आता कसं उचकला. आता कसं उचकला. एवढ्या वेळ मला उचकायचा प्रयत्न करते. अरे मी कुठे रडलं. मला उचकायचा प्रयत्न करते. आता तू रडते. मला उचकायचा प्रयत्न करते. बघाचपासून मला उचकवते. पतंग उडली नाही उडली. चल ठीक आहे. नाही उडली थोडी वेळ उडली. जेवढी उडवायची तेवढी उडवली मी. बाद झालं. आता बोल की काय. आता का रडतं बघ तू रडतोय आता मग. अरे तुला बोलले तर असं आहे. मला कोणी नका बोलू. मी सगळ्यांना बोलू. मग आता का मला एवढं वेळ बोलला. मी काहीतरी बोललं का. मी फक्त म्हणलं गेविन जाऊ दे तुझी लय घाण सवय आधीपासूनच. एवढंच बोलतोय मी फक्त की गेविनची घाण सवय आधीपासून. पतंगाला वारा नाही काय नाही. हेच का अर्थ देते गावचे. हा बरं चल येत नाही मला. संपला विषय. हा बोल आता बोल. मला येत नाही. मी म्हणलं ना चल. सगळ्यांना माहिती. जे माझे लहानपणीचे मित्र असतील ना बघतील अनुप बिनूप सगळ्यांना माहिती मला पतंग उडवायला येत होती का नव्हती. येते का नाही अजून पण. हा काय ते परत ह्याची उडलीत मस्त उडलीत. उंच गेलेली आहे. पण ह्यो घाबरतोय मांजा बी सोडायला अख्खा. हा काय उचकलाय कशाला. दिसतंय तुझ्या तोंडावर. हा उचकलाय कशाला आता. हा का माझी पतंग उडाली. माझी पतंग आहे.
ही जी दिसते ना शेपूटवाली गेविनची लई लांब आहे. गेविननीच दिलेली आहे उडून. परत म्हणाल स्वतः उडवली, खोटं नाही बोल, त्यांनीच उडून दिली. माझी इच्छाच मिळते, लई डिमोटिवेट केलं ते ह्यांनी, त्यामुळे मला नाही माहिती हा आता बोल की ब्लॉक मध्ये बोललो तुझ्यासारखं नाही मी बोललो, आई शपथ बोल. खाली गेले या बारक्या पोरांना परत उडवायची. हा का? काय एवढीच वर गेली का अजून थोडी खाली आहे माझी. खाली आता वर गेले आपण खाली घ्यायला लागलो बघा इतकं जमा. मी आलो क्लासचे, पतंग वगैरे उडून झाले, सगळे वगैरे घेतलं आहे. माझा क्लास आहे आता, क्लास वगैरे घेऊन मग परत बाहेर पण जायचं, थोडं काम पण आहे, थोडं गाडीचं काम आहे, जायचं आहे. चलो कितने हुए 11 फिर से और 9 करने फास्ट. आता क्लास चालू आहे, क्लास वगैरे झालं आता यांचं. हां ठीक आहे बेटा, क्लास वगैरे झाले की थोडं बाहेर पण जायचं आहे. क्लासमध्ये पण असं असं नाही राहणार, थोडं गाडीचं वगैरे काम आहे, माझ्या बाहेर जायचं आहे. परत मित्राच्या घरी पण जायचं आहे, मित्राच्या भावाचं लग्न आहे, त्याच्या घरी पण जायचं आहे. थोडं लई जागे जायचं आहे, जरा आज कामच आहे. मला माहीत पण नव्हतं आज क्लास असणार आहे. बरं झालं सक्षमने फोन केला, त्यांनी सांगितलं बरं क्लास आहे. मला वाटलं संक्रांतीची सुट्टी वगैरे असेल, मेसेज काय नव्हता, पण असं नाही का पतंग वगैरे उडवायला गेलो त्याच्यामुळं काही लक्षातच नव्हतं कोणाचं. माझं तर काहीच नाही की 6 वाजता 5 वाजता क्लास आहे. मग तिथून आम्ही लगेच खायला गेलो. बरं झालं मी गेविनला म्हणलं खाली घे पतंग, नाही तर पतंग किती वरती होती भाई, दोघांची पण. पतंग खाली घेऊन मग लगेच आम्ही आलो, खाल्लं पिल्लं, मग डायरेक्ट क्लासला आलो. चला बाय बाय.